तर नेक्स्ट आहे मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता या अगोदर आपण सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट डिटेलमध्ये डिस्कस केली. आता आपल्याला मोशन ऑफ सेंटर ऑफ मास या ठिकाणी लर्न करायचं आहे. आता तुम्हाला आठवत असेल हे एक इक्वेशन आपण ऑब्टेन केलं होतं की जेव्हा आपण 3 ॲक्सिसचा एक रिझल्टंट घेतला होता, बरोबर. तो रिझल्टंट कोणता घेतला होता आपण? आर. आणि आर हा सेंटर ऑफ मास काढताना आपण काय घेतलं होतं? MI/RI हे ना, यांचं समेशन डिवायडेड बाय टोटल मास ऑफ द सिस्टीम, हे इक्वेशन आपण घेतलं होतं. आता याच इक्वेशनला आपल्याला आता कॅरी करायचं आहे, परंतु यामधलं फक्त आपल्याला काय करायचं आहे की या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज आपल्याला करायचं आहे. रिअरेंज जर केलं आपण तर आपल्याला माहीत आहे की M/R इज इक्वल टू काय होऊन जाईल? समेशन ऑफ MI/RI. आता समेशन ऑफ MI/RI काय आहेत ते आपण इथं मेंटेन करू. की आपण माहीत होतं की ॲक्च्युअली M1/R1 प्लस M2/R2 आणि प्लस सो ऑन MN/RN या सर्वांची काय आहे? ॲडिशन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही साईडला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि सो जे इक्वेशन ऑब्टेन होईल, आता मास तर कॉन्स्टंट असतं, त्याला मग तुम्हाला कॉन्स्टंट किमतीला डिफरन्शिएट करता येत नाही. सो आरला आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल? dR/dt. सेम पद्धतीनं प्रत्येक इक्वेशनमध्ये M1 हा वेगळा घेणार आपण, dR1/dt प्लस M2 dR2/dt अँड सो ऑन MN dRN/dt. आता आपल्याला माहीत आहे की या इक्वेशनमध्ये हे जे किमती आलेल्या आहेत dR1/R1 काय? त्याची पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर काय निघते? वेलोसिटी. तर ही व्हॅल्यू काय निघेल? V1. सेम पद्धतीनं ही व्हॅल्यू काय निघेल? V2. ही व्हॅल्यू काय निघेल? Vn. आणि हे जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तर त्याचा असेल वेलॉसिटी V, बरोबर. असे चेंजेस येतील. आणि सो वी कॅन राईट MV इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2 प्लस MNVN. करेक्ट. आता सपोज हे वरती आपण जे पाहिलं होतं ते इक्वेशन नंबर 1, हे 2 आणि याला आपण 3 कन्सिडर करू. आता एक लक्षात घ्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण व्हेलोसिटीपर्यंत आलो. आता पुढं आपल्याला काय करायचं? आणखीन एकदा या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि व्हेलोसिटीला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर काय निघतं? ॲक्सिलरेशन. आणि सो जी मांडणी असेल आपली, सो पुन्हा एकदा डिफरन्शिएटिंग. सो वी कॅन राईट M dV/dt M dV1/dt M dV2/dt आणि या पद्धतीनं M2 M1 dV1/dt. सो काय होईल? आता इथं काय करायचं आपल्याला की हे जे कॅपिटल V होता आपला वेलोसिटी रिझल्टंट, त्याला dV/dt आहे ना, तर त्यासाठी आपण काय करू? A कॅपिटल वापरू आहे ना, त्या ॲक्सिलरेशनसाठी सिस्टीमच्या पूर्ण. सो राईट साईडला काय होईल?
M1 A1 बरोबर ॲक्सिलरेशन, त्यानंतर M2 A2 प्लस Mn An. आता न्यूटन्स सेकंड लॉ जर आपण इथं ॲप्लिकेबल केला तर हे M1 A1 हे काय आहे तर हे होऊन जातात पहा F1. ओके, सो फोर्स ॲक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. त्यानंतर M2 A2 फोर्स ॲक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल अँड सो ऑन पर्यंत गेलो तर Fn फोर्स ॲक्टिंग ऑन द nth पार्टिकल. ओके, ही व्हॅल्यू आली MAG. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4. आता एक लक्षात घ्या, इथं आपण कॅपिटल M आणि कॅपिटल A घेतलेला आहे बरोबर. कॅपिटल M जो आहे तर तो आहे टोटल मास ऑफ द सिस्टीम. ओके, आणि A जो आहे तर याला आपण म्हणू ॲक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास आहे ना. सेंटर ऑफ मासचा काय घेतलं आपण ॲक्सिलरेशन घेतलं, आणि यांचा प्रोडक्ट जर काढला आपण है ना या दोघांचा टाइम्स, जसं की टोटल मास टाइम्स डॉट म्हणजे काय टाइम्स ॲक्सिलरेशन जर काढला तर काय आलं वेक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सिस्टीम ऑफ पार्टिकल. म्हणजे सिस्टीम ऑफ पार्टिकलवर ॲक्ट करणारे सर्व फोर्सचं काय आलं वेक्टर सम आलं. सो वी कॅन राईट इट इज अ वेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन सिस्टीम ऑफ पार्टिकल. आता हे समजून घेतल्यानंतर आता एक लक्षात घ्या की इथं आपण वेक्टर सम घेतलेला आहे, पण जेव्हा मी आता यामधल्या समजा F1 बद्दल बोलायलो. ओके, सपोज मी कोणाबद्दल बोलायलो F1, तर F1 हा सिंगल फोर्स नाही आहे. तर लक्षात घ्या F1 जो आहे नॉट अ सिंगल फोर्स, हा एक सिंगल फोर्स नाही आहे. तर ते काय आहे तर इट इज अ वेक्टर ऑफ ऑल फोर्सेस, वेक्टर ऑफ सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. लक्षात आलं, म्हणजे पहिल्या पार्टिकलवर त्या सिस्टीमचे जेवढे काही अदर पार्टिकल असतील त्यांच्याकडून लावलेल्या गेलेल्या सर्व फोर्सेसची बेरीज ही काय असते F1 असते, कारण हे आपण याबद्दल लर्न केलेलं आहे. तसंच सेकंड संदर्भात येईल. आता या व्यतिरिक्त एक लक्षात घ्या की हे जे फोर्सेस आपण बोलायलो ते कोणते फोर्सेस आहेत बरं इंटरनल फोर्सेस आहेत है ना, की सिस्टीम n पार्टिकलची आहे आणि पहिल्या पार्टिकल उरलेल्या या सर्व फोर्सेसनं फोर्स लावला. बट जेव्हा आपण फोर्सेसचा विचार करायलो तर लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक पार्टिकल जे आहे तर त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्स ॲक्ट होत असतात. एक आहे एक्सटर्नल फोर्स आणि दुसरा आहे इंटरनल फोर्स. ओके, आता एक्सटर्नल फोर्सेस जे ॲक्ट होत असतात कोणत्याही बॉडीवर तर हे होत असतात एक्सटर्नल फोर्सेस जे आहेत इट इज exerted by bodies outside the system. म्हणजे जी सिस्टीम n पार्टिकलची बनली होती त्यांना सोडून जे अदर बॉडीज आहेत तर त्यांच्याकडून जो लावलेला गेलेला फोर्स आहे तो कोणता फोर्स झाला एक्सटर्नल फोर्स. तो सुद्धा यामध्ये अप्लिकेबल आहे. आणि ऑल्सो त्यामध्ये दुसरा फोर्स असेल इंटरनल फोर्स. आणि इंटरनल फोर्स जे आहेत तर ॲक्च्युअल हा फोर्स कोण एक्झर्ट करतं सो इट इज एक्झर्टेड बाय पार्टिकल्स ऑफ सिस्टीम ऑन वन अनादर है ना. म्हणजे जेवढे काही पार्टिकलमध्ये आहे जसं की आपण F1वर पाहिला तर F1 हा कोणता फोर्स आहे
की M1वर M2 M3 MN लावल्या गेलेला फोर्स. म्हणजे याचा अर्थ एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन पद्धतीचे फोर्स लावले जातात. परंतु जेव्हा आपण न्यूटनचा थर्ड लॉ अप्लिकेबल करू तर थर्ड लॉ काय सांगतो, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस जे आहेत तर है ना, त्या संदर्भात आपला थर्ड लॉ आहे. ॲट एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो यानुसार जे इंटरनल फोर्सेस ॲक्ट व्हायले तर ते इक्वल अँड अपोजिट पेअर्समध्ये ॲक्ट होतात आणि सो त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते कॉन्ट्रीब्युशन काय होतं, 0 होतं. सो इथं आपण लिहू शकतो की जे इंटरनल फोर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे काय आहे, 0. आणि त्याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर न्यूटन्स किती लॉ लागू केला आपण, थर्ड लॉ. न्यूटनच्या तिसऱ्या रूलनुसार जर पाहिलं आपण तर इंटरनल फोर्सेस इक्वल अँड अपोजिट पेअर्समध्ये असतात. सो लक्षात आलं, इक्वल अँड अपोजिट पेअर्समध्ये ॲक्ट करतात आणि इक्वल अँड अपोजिट पेअर्समध्ये ॲक्ट करत असल्यामुळं त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचा जो सहभाग आहे तो किती घ्यावा लागतो आपल्याला, 0 घ्यावा लागतो. याचा अर्थ इथे जे आपण इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे, इक्वेशन नंबर 4, त्याला आपल्याला थोडंसं आता मॉडिफाय करावं लागेल आणि ते मॉडिफाय करून आपण लिहिणार की टोटल मास ऑफ द सिस्टीम टाइम्स ॲक्सिलरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय असेल, एक्सटर्नल फोर्सेस. सो EXT हा एक्सटर्नल फोर्सेस. and so this is equation number 5. आता इथं जो आपण एक्सटर्नल फोर्स गेलो तर हा काय रिप्रेझेंट करायला, तर इट इज द सम ऑफ ऑल एक्सटर्नल फोर्सेस ॲक्टिंग ऑन सिस्टीम. म्हणजे गिवन सिस्टीमचा तर इंटरनल फोर्स आपलं कॉन्ट्रीब्युशन 0 घेतला आपण. सो एक्सटर्नल फोर्स जो आहे तो एका ज्या सिस्टीमचा आपण सेंटर ऑफ मास, टोटल सेंटर ऑफ मास आणि त्याचं ॲक्सिलरेशनचं प्रोडक्ट घेतला तो एक्सटर्नल फोर्सच्या काय आला, इक्वल आला. आणि सो जी आपली कन्सेप्ट होती की मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, ओके. सो इथं आपल्याला एक स्टेटमेंट द्यावं लागेल आणि ते स्टेटमेंट असेल की सेंटर ऑफ मास ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल मूव्स, मास इंटू ॲक्सिलरेशन म्हणजे काय झालं ठिकाणी की सेंटर ऑफ मास काय केलं, सिस्टीम ऑफ पार्टिकलचं मूव्स व्हायला इफ ऑल द मास ऑफ द सिस्टीम वॉज कॉन्सन्ट्रेट ॲट द सेंटर ऑफ मास. कारण सिस्टीमचा सेंटर ऑफ मास जो आहे है ना, सिस्टीममध्ये जेवढे काही पार्टिकल्स आहे तर त्यांचा सेंटर ऑफ मास मूव्ह व्हायला आणि अशा पद्धतीनं की जे टोटल मास ऑफ द सिस्टीम जे आहे तर ते कुठं कॉन्सन्ट्रेट आहे, त्याच्या सेंटर ऑफ मासवर. तर हे कशाची इक्वल आहे, ऑल द एक्सटर्नल फोर्सेस वेअर अप्लाइड ॲट दॅट पॉईंट. सो M into A इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्सेस. ओके. सो इथं इंटरनल फोर्सचा कॉन्ट्रीब्युशन 0 घेतल्यामुळं बाय द डेफिनेशन सेंटर ऑफ मासचं मुवमेंट हे एक्सटर्नल फोर्सच्या काय आलं, इक्विव्हॅलेंट आलं. आता एक तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा की इथं फॉर्म्युलेमध्ये एक्सटर्नल फोर्स आलेला आहे तर याचा अर्थ आपण इथं असं म्हणू शकतो ना की जेव्हा आपल्याला सेंटर ऑफ मासचं जर मोशन डिफाईन करायचं असेल तर अशा वेळेस इंटरनल फोर्स लागेल का आपल्याला, नाही. सो लक्षात घ्या की जेव्हा आपण सेंटर ऑफ मास जो आहे है ना, सो सेंटर ऑफ मास जे आहे तर त्याचं मोशन जेव्हा आपण डिफाईन करायलो तर हे मोशन डिफाईन करत असताना आपल्याला कशाची गरज नाही, नो नॉलेज ऑफ इंटरनल फोर्स इज रिक्वायर्ड. सो नो
नॉलेज ऑफ इंटरनल फोर्सेस आर रिक्वायर्ड. म्हणजे इंटरनल फोर्स जे आहे तर त्यांचं नॉलेज आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, हे तर सिद्ध झालेलं आहे. ओके, सो या पर्पजसाठी आपल्याला फक्त आणि फक्त काय लागणार आहेत, एक्सटर्नल फोर्सेस लागणार आहेत, जे इक्वेशन नंबर 5मधून इथं क्लेरिफाय होतं. आता एक लक्षात घ्या की जी विस्तारलेली किंवा लांबवलेली एखादी समजा बॉडी आहे त्याला आपण एक्सटेंडेड बॉडी म्हणू. तर इथून पुढे काय करायचं माहिती आहे का आपण, की जी एक्सटेंडेड बॉडी आहे, ओके, सो तर त्याचा एक रेफरन्स आपल्याला यूज करायचा आहे की एक्सटेंडेड बॉडी जो आहे तर त्याला आत्तापर्यंत आपण सिंगल पार्टिकल म्हणून ट्रीट केलेलं आहे. काय म्हणून ट्रीट केलेलं आहे, सिंगल पार्टिकल म्हणून ट्रीट केलेलं आहे. तर आता आपल्याला त्याला तसं ट्रीट करायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढं त्याला आपल्याला सिस्टीम ऑफ पार्टिकल्स म्हणून करायचं आहे. ओके, सो सिस्टीम ऑफ पार्टिकल्स म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ट्रीट करायचं आहे. आणि सो हे जर केलं आपण तर अशा वेळेस जे सेंटर ऑफ मासचं मोशन असेल ते आपल्याला काढता येईल. आणि आत्ताच पाहिलं आपल्याला की सेंटर ऑफ मासचं जर मोशन काढायचं असेल आपल्याला, सो ते मोशन अर्थातच m/a हे कशाच्या इक्वल आलं, आपल्या एक्सटर्नल फोर्सच्या काय आला, इक्वल आला. सो ओव्हरऑल लक्षात आलं आपल्या की जे टोटल मास आहे तो सेंटर ऑफ मासला कॉन्सन्ट्रेट आहे आणि तो कशाच्या इक्वल आहे या ठिकाणी, m/a हे एक्सटर्नल फोर्सच्या इक्वल आहे, हे इथं क्लेरिफाय होतं. आता फायनली आता हे लक्षात घ्या की या अगोदर आपण प्रोजेक्टाईल मोशन शिकलो आहे. सो जे प्रोजेक्टाईल असतात, ओके, सो प्रोजेक्टाईल जर पाहिलं आपण तर युज्युअली ही जी ट्रॅजेक्टरी फॉलो करतात ती ट्रॅजेक्टरी कोणती असते, पॅराबोलिक ट्रॅजेक्टरी. ओके, सो युज्युअली ते पॅराबोलिक ट्रॅजेक्टरी फॉलो करत असतात. आता असं समजू आपण की ते एक प्रोजेक्टाईल आहे आणि हे केव्हा माहिती आहे का, जर ते फ्रॅगमेंट्समध्ये जर एक्सप्लोड होत असतील तर. ओके, सो इथं जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की या पॉईंटला काय झालं बरं, एक्सप्लोजन झालेलं आहे. आणि सो प्रोजेक्टाईल जो आहे तर हवेमध्ये कुठंतरी काय झालेलं आहे, एक्सप्लोड झालेला आहे. ओके, सो एक्सप्लोड जर झाला असेल तर अशा वेळेस तो कोणता पाथ फॉलो करतो, ट्रॅजेक्टरी है ना, पॅराबॉलिक ट्रॅजेक्टरी पाथ फॉलो करतो. आता अशा वेळेस आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की तुम्हाला माहीत आहे की एक्सप्लोजन जे आहे तर एक्सप्लोजनसाठी जे फोर्सेस रिस्पॉन्सिबल असतात ते कोणते आहेत, इंटरनल फोर्सेस. सो लक्षात घ्या की बॉडी जी एक्सप्लोड व्हायली फ्रॅगमेंट्समध्ये तर फोर्सेस लिडिंग टू द एक्सप्लोजन. सो एक्सप्लोजनला जे फोर्स लीड करतात तर ते फोर्स हे कोणते फोर्स असतात, ते असतात बॉडीचे इंटरनल फोर्सेस. सो इंटरनल फोर्सेस जे आहेत हे फोर्सेस एक्सप्लोजन जे आहे ते घडून आणत असतात. आता आपण आत्ताच पाहिलं की इंटरनल फोर्सेस हे जे आहेत यांचा कुठलाही रोल नसतो. आपण पाहिलं ना की इथं जर एक्सटर्नल फोर्सेस पाहिलं नाही तर आपण स्पष्ट लिहिलं होतं की जे इंटरनल फोर्स आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन न्यूटनच्या थर्ड लॉनुसार काय आला होता, 0 आला होता. परंतु एक्सप्लोजनला मात्र कोणते फोर्सेस रिस्पॉन्सिबल इथं, इंटरनल फोर्सेस. सो इंटरनल फोर्सेस जे आहेत तर म्हटल्यास इथं लिहू शकतो आपण, इंटरनल फोर्सेस कॉन्ट्रीब्यूट नथिंग, म्हणजे त्यांनी काहीच कॉन्ट्रीब्यूट नथिंग टू मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणजे सेंटर ऑफ मासचं जे मोशन होतं त्यामध्ये त्यांचा कोणताही सहभाग नव्हता. परंतु जे पार्टिकल जे आहे ते एक्सप्लोड झालं आहे ना, आफ्टर एक्सप्लोजन ते एक्सप्लोड झालं फ्रॅगमेंट्समध्ये, त्यासाठी मात्र इंटरनल फोर्सेस या ठिकाणी रिस्पॉन्सिबल होतं. मग आता
ओव्हरऑल जर पाहिलं की त्यांचा इंटरनल फोर्सेसचा कॉन्ट्रीब्युशन नाहीच, म्हणजे याचा अर्थ इथं आपण फक्त कोणाचा विचार करणार, एक्सटर्नल फोर्सेसचा विचार करणार. आणि सो आता यामध्ये ज्या एक्सटर्नल फोर्सेसचा सहभाग असेल, ओके, सो तर त्यामध्ये जो फोर्स इथं एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करेल तो असेल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. सो एक्सटर्नल फोर्स जो असेल तो असेल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीचं वैशिष्ट्य आहे की बिफोर एक्सप्लोजन आणि आफ्टर एक्सप्लोजन दोन्ही ठिकाणी तो सेमली ॲक्ट करतो, है ना, सारख्या पद्धतीने बिफोर एक्सप्लोजनसुद्धा आणि आफ्टर एक्सप्लोजनसुद्धा. सो लक्षात घ्या की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जो ॲड करायला, सो वाटल्यास आपण लिहू इथं इट इज द सेम दोन्ही कंडिशनमध्ये. ओके, सो बिफोर एक्सप्लोजन आणि आफ्टर एक्सप्लोजन या दोन्ही सिच्युएशनमध्ये हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो सारखा असणार, सेम ॲक्ट करणार. आणि सेंटर ऑफ मास जो आहे तर हा सेंटर ऑफ मास हा इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे इथं जर आपण हे सूत्र जर ॲप्लिकेबल केलं तर आपल्या लक्षात येईल की इथं सेंटर ऑफ मासचं जे मोशन होईल तर त्यामध्ये जो एक्सटर्नल फोर्स इथं ॲड करला तो कोणता आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, जो की एक्सप्लोजनच्या अगोदर आणि नंतर सारख्या पद्धतीनं ॲड करत आहे. आणि दॅट्स वाय इथं एक्सप्लोजन जरी झालं ना या पार्टिकलचं तर एक्सप्लोजन होऊ किंवा नको होऊ, इथं एक वाक्य दिलं आहे तुम्हाला NCERTमध्ये की जे सेंटर ऑफ मास विच इज द अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स है ना, एक्सटर्नल फोर्सच्या अंडर इन्फ्लुएन्स आहे त्याचा, देअरफॉर अलॉंग द सेम पॅराबॉलिक ट्रॅजेक्टरी ॲज इट वूड हॅव फॉलोड इफ देअर वेर नो एक्सप्लोजन. म्हणजे एक्सप्लोजन नसतं झालं तरी तोच पाथ त्यानं ट्रॅजेक्टरीचा फॉलो केला असता आणि एक्सप्लोजन झाल्यानंतरही त्यानं तो पाथ बदललेला आहे का, नाही, तर सेम पाथ त्यानं या ठिकाणी फॉलो केलेला आहे. सो अशा पद्धतीचं. सो तुम्हाला तर दिलं पण इन्फॉर्मेशन की जे सेंटर ऑफ मास ऑफ द फ्रॅगमेंट्स ऑफ द प्रोजेक्टाईल इज कंटिन्युअस अलॉंग द सेम पॅराबॉलिक पाथ विच वूड हॅव फॉलोड इफ देअर वेर नो एक्सप्लोजन. म्हणजे एक्सप्लोजन नसतं झालं तरी बरोबर आहे का, किंवा झालं तरी दोन्ही केसेसमध्ये जो सेंटर ऑफ मास आहे फ्रॅगमेंटचा तर तो सेम पॅराबॉलिक पाथ या ठिकाणी काय करतो, फॉलो करतो. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम ऑफ द पार्टिकल या संदर्भात डिस्कस करू.